नमस्कार ट्रेडर्स, कसे आहात सर्व मित्रांनो. आज 5 मे मंगळवार. आज निफ्टीची विकली एक्सपायरी होती. आपण सर्वांनी आजचे मार्केट पाहिले असेल. निफ्टी आज गॅप डाऊननी पडला. त्यानंतर आपल्याला 24,200च्या पुट ऑप्शनमध्ये एक चांगली बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळाली. त्यानंतर दुपारनंतर मित्रांनो आपल्याला पुन्हा बाय साईडला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली. त्यानंतर आपण 23,900च्या कॉल ऑप्शनमध्ये सुद्धा एक चांगला ट्रेड घेऊन आज दोन्ही साईडला प्रॉफिट कमवलेले. चला तर मित्रांनो आज त्याच्यावरतीच थोडक्यात डिस्कशन करूया. आधी हे पहा मित्रांनो, मी 24,200चा पुट लावलेला आहे. निफ्टीने गॅप डाऊन पडल्यामुळे पुट वरच्या साईडला पळाला. पुटने एक रेजिस्टन्स घेतला 225च्या इथे. हे पहा, आपण आता इथं मार्क करूया. या ठिकाणी पहा मित्रांनो, 225ला रेजिस्टन्स होता पुटला पहिला. त्या रेजिस्टन्सला मित्रांनो ब्रेक केले, प्राइस रिटेस्ट केली, वर आली. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहायला मिळाली. तर हा आपल्याला बाय किती कोणत्या रेटला मिळाला? 253 मित्रांनो आपल्याला हा बाय मिळाला. त्यानंतर मित्रांनो 207चा आपल्याला स्टॉप लॉस लावायचा होता. या ठिकाणी 253चा 207 स्टॉप लॉस होता. आणि मित्रांनो त्यानंतर आपल्याला किती तो वर गेला ते पहा. त्यानंतर 253 वरनं प्राइस मित्रांनो 400च्या वरती गेली. आपण एक्झॅक्टली पाहूया किती गेली ती. 422 पर्यंत मित्रांनो हाय मारलेला आहे. 1:2 आपण नेहमी रिस्क टू रिवॉर्ड रेशो मेंटेन करत असतो. तर या ठिकाणी आपल्याला 1:2 रिस्क टू रिवॉर्ड रेशो आपल्याला या ट्रेडमध्ये सकाळी मिळालेला आहे. हे पहा 265 हे त्याचं नेक्स्ट टार्गेट होतं. प्राईस तिथंच जवळ जाऊन पुन्हा प्राईस दुपारनंतर खाली आली. हा सपोर्ट ब्रेक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला कॉल साईडला एक चांगला ट्रेड मिळाला. तर आपण कॉल साईडचा आता आपण ट्रेड पाहूया. चो 23,900चा या ठिकाणी मी इन द मनी कॉल ऑप्शन आजचा लावलेला आहे, आजच्या एक्सपायरीचा. तर या ठिकाणी बघा मित्रांनो 59चा एक सपोर्ट होता. तो सपोर्ट ब्रेक केला, प्राइस वरती आली, प्राइस रिटेस्ट केली, प्राइसनी पुन्हा वरती बाउन्स बॅक दिला. आणि या ठिकाणी आपल्याला एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळाली. ती किती वाजता होती? 12:45 95ची इथं आपल्याला बाय मिळाला. मित्रांनो याच कॅन्डलच्या खाली आपल्याला 70चा स्टॉप लॉस मेंटेन करायचा होता. 25 पॉईंटचा स्टॉप लॉस होता. ह्याच्या अगेन्स्ट 1:2 आपण रिस्क टू रिवॉर्ड रेशो मेंटेन करत असतो. प्राइस मित्रांनो 180 पर्यंत गेली 95चे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कॉल साईडला सुद्धा एक छान प्रॉफिट आज पाहायला मिळालं. मित्रांनो याच्यासाठी काल आपण याच निफ्टीच्या कॉल आणि पुटवरची ॲनालिसिस केले होते. आपल्याला कशा पद्धतीने ट्रेडिंग करायचं. तर कोणी व्हिडिओ तर कालचा पाहिला नसेल तर नक्की पहा. आणि रोजच्या रोज असेच व्हिडिओ मी नेहमी अपडेट करत असतो, अपलोड करत असतो. तर मित्रांनो उद्या 6 मे उद्या मार्केटमध्ये काय घडणार आहे त्याच्यावरती आपण आता डिस्कशन करूया. चला तर आपण आता पहिला निफ्टी 50चा चार्ट लावूया. मित्रांनो या ठिकाणी मी निफ्टी 50चा चार्ट लावलेला आहे. उद्यासाठी आपल्याला रेजिस्टन्स सपोर्ट काय असणार आहे आपण ते थोडक्यात आता डिस्कस करूया. मित्रांनो निफ्टी 24,032ला आत्ता बंद झालेला आहे 3:30 वाजता. पहिला रेजिस्टन्स त्याला 24,082 असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट रेजिस्टन्स 24,146 असणार आहे. आणि त्याच्यावरचा रेजिस्टन्स 24,245 असणार आहे. मित्रांनो निफ्टीने उद्या या रेजिस्टन्सला ब्रेक केले, रिटेस्ट झाला, तर पहिलं टार्गेट आपल्याला 24,146 हे निफ्टीच्या अपसाईडला टार्गेट पाहायला मिळेल. या लेवलला सुद्धा ब्रेक केले तर नेक्स्ट टार्गेट 24,245 हे आपले बाईंग साईडचे दोन्ही टार्गेट असणार आहेत. मित्रांनो निफ्टी जर गॅप डाऊननी पडला, या ठिकाणी पण सपोर्ट घेतला, एक ग्रीन कॅन्डल झाली, तर इथून सुद्धा आपल्याला एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. पहिलं टार्गेट आपलं 24,082 असणार आहे. आणि याला ब्रेक केलं तर नेक्स्ट टार्गेट पुन्हा 24,145 असणार. आणि याच कॅन्डलच्या खाली आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. तर मित्रांनो हे झालं बाईंग साईडचं आपले ॲनालिसिस. तर सेल साईडला आपल्याला कशा पद्धतीने उद्या ट्रेड घेता येईल.
तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे 23,991 हा आपला पहिला सपोर्ट असणार आहे निफ्टीसाठी. या सपोर्टला जर उद्या प्राइसनी ब्रेक केले, रिटेस्ट केले, तर आपल्याला या ठिकाणी सेलची अपॉर्च्युनिटी मिळणार आहे निफ्टीमध्ये. याच्याचवरती आपल्याला SL लावायचं आहे आणि आपलं सेल साईडचं पहिलं टार्गेट असणार आहे निफ्टीचं 23,883. कारण मित्रांनो आज तिथेच प्राईसनी लो मारलेला आहे आणि तिथूनच प्राईस बाउन्स बॅक झालेली आहे अपसाईडला. त्यामुळे ही लेवल 23,883 उद्यासाठी आपल्याला खूप महत्त्वाची आहे. तर हे लेवलचं आपलं पहिलं उद्या टार्गेट असणार आहे सेल साईडचं. आणि मित्रांनो या लेवलला सुद्धा उद्या ब्रेक केलं, मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर कंटिन्यू राहिलं, 23,883ला जर ब्रेक केलं तर नेक्स्ट टार्गेट सेल साईडचं 23,794 पर्यंत निफ्टी खाली येऊ शकतो. तर मित्रांनो हे झालं आपण निफ्टीचे बाय साईड आणि सेल साईडचे ॲनालिसिस आता आपण केलेले आहे. तर उद्या आपल्याला मित्रांनो कोणता इन द मनी कॉल आणि पुट ऑप्शनमध्ये आपल्याला ट्रेडिंग करायचं आहे ते आपण आता डिस्कशन करूया. आज 5 मेची एक्सपायरी झाली मित्रांनो. नेक्स्ट वीकली एक्सपायरीमध्येच आपल्याला ट्रेडिंग करायचं आहे. आता निफ्टी 24,032ला बंद झालेला आहे. याचाच अर्थ आपल्याला मित्रांनो 24,000चा इन द मनी कॉल ऑप्शन लावायचा आहे. तर मी या ठिकाणी स्क्रीनवरती तो ॲड करत आहे. 12 मेची पुढची एक्सपायरी आहे मित्रांनो. 12 मेचा आपल्याला लावायचं आहे आणि 24,100चा पुट आपल्याला या ठिकाणी ॲड करायचा आहे 12 मेच्या वीकली एक्सपायरीचा. मित्रांनो हे झाले आपले कॉल आणि इन द मनी पुट ऑप्शन्स. आता कॉल साईडला आपल्याला जर उद्या ट्रेड घ्यायची वेळ आली तर आपल्याला 24,000च्या इन द मनी कॉल ऑप्शनमध्येच उद्या आपल्याला ट्रेडिंग करायचं आहे. मित्रांनो आजचा डे लो हा आपला एक सपोर्टचं काम करणार आहे. त्यानंतर आजचा डे हाय या ठिकाणी बघा रेजिस्टन्स घेतलं, आज तिथंच रेजिस्टन्स घेतलं आणि तिथंच जाऊन प्राईस पुन्हा खाली आलेली. त्यामुळे हा एक रेजिस्टन्स आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि हा एक स्विंग आहे आत्ता लो बनवलेला आहे बंद होताना, तो एक महत्त्वाचं काम उद्यासाठी आपल्याला करणार आहे. तर आता मित्रांनो 259ला 24,000चा कॉल बंद झालेला आहे. पहिला रेजिस्टन्स त्याला 292चा असणार आहे आणि यालासुद्धा जर ब्रेक केले तर नेक्स्ट रेजिस्टन्स मित्रांनो 375 असणार आहे. 292ला ब्रेक केले प्राईस सरळ तुम्हाला 375 पर्यंत वरती जाताना दिसेल. त्याचप्रमाणे मित्रांनो आता आपल्याला सपोर्ट याचे काय असणार आहे ते आपण बघूया. पहिला सपोर्ट 227चा असणार आहे हे पहा. त्यानंतर याला जर प्राईजनी ब्रेक केले, रिटेस्ट केले, तर नेक्स्ट सपोर्ट 181चा असणार आहे. मित्रांनो इथपर्यंत निफ्टी उद्या निफ्टीचा कॉल ऑप्शन खाली येऊ शकतो कारण या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे. तर हे झाले आपले 24,000चे कॉलचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स. त्या पद्धतीने आपल्याला ट्रेडिंग करायचे आहे. तर आपल्याला पुट साईडला आपल्याला कोणता ट्रेड घ्यायचा ते आपण आता थोडक्यात पाहूया. तर या ठिकाणी मित्रांनो मी 24,100चा पुट ऑप्शन लावलेला आहे. त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स काय आपण ते आता थोडक्यात बघूया. आजचा जे काय डे आहे मित्रांनो बनवलेला आहे 345, तो आपल्यासाठी रेजिस्टन्सचं काम करणार आहे. त्यानंतर आजचा डे लो हा आपल्यासाठी उद्या सपोर्टचं काम करणार आहे. 205 हा आपल्याला जवळचा सपोर्ट आहे पहिला. या ठिकाणी बघा मित्रांनो सपोर्ट घेऊन प्राईसने बाउन्स बॅक मारलेला आहे आणि 245 हा त्याला रेजिस्टन्स असणार आहे. मित्रांनो उद्या प्राईसने हा सपोर्ट ब्रेक केला तर पुट ऑप्शन मित्रांनो किती खाली येऊ शकतो ते आपण पाहूया. मित्रांनो पुट ऑप्शन कमीत कमी पहिलं त्याचं सपोर्ट आहे 156. तर 156 पर्यंत मित्रांनो पुट ऑप्शन खाली येऊ शकतो आणि या ठिकाणी पुन्हा त्याला एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे
156ला पण जर ब्रेक केले तर अजून मार्केट खाली पडू शकतं. तर मित्रांनो हे झाले आपले पुट साईडचे. तर मित्रांनो उद्या आपल्याला पुटने या ठिकाणी जर सपोर्ट घेतला, याच्याच खाली आपल्याला एस-एल लावायचं आहे. आपल्याला 345चे अपसाईडला टार्गेट पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो हे झाले कॉल आणि पुटचे सपोर्ट रेजिस्टन्स. बँक निफ्टीच्यात आपण पाहूया. तर मित्रांनो या ठिकाणी आपण बँक निफ्टीचा चार्ट लावलेला आहे. बँक निफ्टी आता 54,547ला बंद झालेला आहे. बँक निफ्टीला पहिला सपोर्ट 54,447 असणार आहे. बँक निफ्टी इथून मित्रांनो सपोर्ट घेऊन एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल जर या ठिकाणी तयार झाली तर इथून बाउन्स बॅक करू शकतो. पहिलं टार्गेट 54,735 असणार आहे आणि यालासुद्धा ब्रेक केले तर नेक्स्ट टार्गेट 55,019चे असणार आहे. त्यानंतर मित्रांनो 54,447 हा सपोर्ट जर ब्रेक केला, रिटेस्ट केले तर आपल्याला सेल साईडला जाताना दिसेल बँक निफ्टी. पहिला टार्गेट 54,223 असणार आहे. तर मित्रांनो हे झाले आपले बँक निफ्टीचे कॉल साईडचे आणि सेल साईडचे, अप साईडचे आणि डाऊन साईडचे टार्गेट. तर मित्रांनो याच्याच पद्धतीने आपल्याला इन द मनी कॉल आणि पुट ऑप्शन घ्यायचा आहे. तर बँक निफ्टी 54,547ला बंद झालेलं आहे. तर आपल्याला मित्रांनो 54,400चा इन द मनी कॉल ऑप्शन घ्यायचा आहे. त्यानंतर 54,700चा इन द मनी पुट ऑप्शन आपल्याला ट्रेडिंगसाठी निवडायचा आहे. तर मित्रांनो हे झाले आजचे आपले निफ्टी बँक निफ्टीचे उद्यासाठीचे ॲनालिसिस. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर आस्था स्टॉक मराठी या चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून माझे स्टॉक मार्केट आणि फायनान्स रिलेटेड सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.